रुपये प्रमाणे खरेदी होत आहे, ती चालली आहे, लाखो टन खरेदी केली आहे। ठीक आहे, बोला। अध्यक्ष महोदय, माजी मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जाते खुल्या बाजारात, तर हे खरं नाही। हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं, हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना 3000, 3500, 4000 भाव नाईलाजाने सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरं नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय। याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा। जर तुम्ही 3,500-4,000 सोयाबीन विकून सुद्धा हे खरं नाही म्हणून खोटं बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष महोदय? आणि दुसरा प्रश्न, मंत्री महोदयाने आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ऍडव्हान्स मध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदाना अभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं। जर खरेदी केला असेल, तुमच्याकडे बारदाना असेल, तर बारदाना अभावी खरेदी केंद्र का बंद आहेत? एक SOP ठरलेली आहे, एक तर खरेदी केंद्र उशिरा चालू, नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद। ही SOP ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे। तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का? आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याअभावी जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, मान्य सदस्यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे। त्याच्या माध्यमातून आपले मागच्यापेक्षा जवळपास 100 केंद्र 50 केंद्र हे अधिकचे आपण उघडलेले आहेत आणि आपण या वेळेस सीझनच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पासून अध्यक्ष महोदय, आपण पणन मंडळाच्या माध्यमातून 120 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स पेमेंट केला आणि बारदाना एकही केंद्र आपण जर असं हायलाइट केलं त्याच्या आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू। कारण की आपण या वेळेस 120 कोटी रुपये ऍडव्हान्स भरलेत नाफेडला, NCCF ला, बबनराव लोणीकर साहेब, त्याच्या माध्यमातून नवीन बारदाने सगळीकडे आलेले आहेत। अजून सुद्धा लोणीकर साहेब बोला, एक एक घेऊया, एक एक। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की यावर्षी आपण सोयाबीन खरेदी केंद्र काही प्रमाणात चालू केले आहेत। आजच्या तारखेतही काही बाजार समिती आहेत, काही शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत। त्याला लवकर मान्यता मिळत नाही। मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार 4 लाख रुपये मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। महोदय, सोयाबीन तर एकतर यावर्षी अतिवृष्टी होती, अडकाण्या झालेल्या आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे, त्याला बुरशी आलेली आहे आणि बाजारामध्ये सरास 3000 रुपये क्विंटल। 20 मिनिटं झाली आहे, ज्या प्रश्नावर 3000 रुपये क्विंटल 2 मिनिटं देणार। 3000 रुपये क्विंटल आहे, व्यापारी लुटत आहेत। शासनाचे हमी भाव केंद्र जे प्रस्ताव आले ते 8 दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय? कारण 50% सोयाबीन तर गेलं, आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी। शेतकऱ्यांना 1000 रुपये पोत अध्यक्ष महोदय, CCIचं कापूस खरेदी केंद्र आहे, 150 गावाला एक केंद्र, मंठाला 150 गाव आहे। प्रश्न विचारा, एकच केंद्र आहे। किती सदस्य आहेत ते हे केंद्र जे आहेत ते किमान 50 गावाला एक CCIचं कापूस खरेदी केंद्र असावं। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्याकडे गोडाऊन असतो, जमीन असते, सर्व व्यवस्था असते, पण मागच्या काळामध्ये त्यांचा उपयोग झाला नाही आणि मग यावेळेस अध्यक्ष महोदय पणन मंडळाच्या माध्यमातून सगळ्या मार्केट कमिटींना मागेल त्या लोकांना आपण खरेदी केंद्र दिले, खरेदी विक्रीला पण दिले, FPO ला दिले, FPC ला दिले, विकास सोसायटीला दिले, असे जवळपास 600 केंद्र यावेळेस आपण दिलेले आहेत। प्रकाश सोळंके साहेब। अध्यक्ष महोदय,